प्रकारे उमेदवार निवडण्यापासून निश्चित प्रकारे आज आम्हाला इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाला आम्हाला लक्ष घालावं लागलं आणि जनतेने एक चांगल्या प्रकारचा कौल आम्हाला दिला। 14 उमेदवार निवडून दिले, 15 उमेदवार सुद्धा आमचा खूप थोड्या मताने आमचा तो त्याचा पराभव झाला आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे। आणि निश्चित प्रकारे इंदापूर शहराने जे आमच्यावरती जो एक विश्वास दाखवलेला आहे की तुम्हाला सांगा हरकत नाही, 20 वर्ष आमची कधी इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आमची नव्हती आणि ती विरोधी पक्षाची सत्ता उलटून टाकून आमच्या राष्ट्रवादी पॅनलला इंदापूरच्या जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी जनतेचे आभार मानतो। मामा खरं तर मी 100% शेवटी आता जनतेने आपला विश्वास ठेवल्यानंतर आता ते आपल्याला त्या शहराकडे लक्ष द्यावं लागेल आणि यापूर्वी पण शहराकडे मी लक्ष देत होतो, परंतु आता अधिक प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागेल कारण का आपल्या लोकांनी आपल्याला जनतेने एक विश्वास दिलेला आहे। मामा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा आज निर्णय काय बैठक होती, तुम्हाला काय वाटतं महापालिका 10 महापालिका निवडणुकीमध्ये जसं नगर परिषदमध्ये यश मिळालं तसं महापालिकेत मिळण्यासाठी ते आवश्यक आहे, तसं होईल का? या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुणी एकत्र यायचं, कुणी महायुतीमधनं लढायचं, कुणी महाविकासमधनं आघाडीमधनं कोण लढतंय याचं उत्तर खरं तर तुम्हाला माहिती आहे की आमचे नेते अजितदादा पवारसाहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, ही मंडळी या बाबतीमध्ये त्यांना योग्य वाटेल किंवा तो जो निर्णय घेतील तो एक आमच्या सारख्यांना खाली कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना तो बांधलेला असतो आणि त्याप्रमाणे आदरणीय दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील। तुमचे मित्र कोकट माणिकराव कोकटे यांच्याशी काय बोलणं झालं? कोकटे साहेब निश्चित प्रकारे माझे मित्र म्हटले तर ते आदरणीय माझे मार्गदर्शक आहेत आणि तो थोडं स्वभावाने मोकळा माणूस आहे, पण त्याच्या माणसाच्या मनातमध्ये खरं तर काय गोष्टी नसतात आणि त्या गोष्टी त्यांची तब्येत अजूनही त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि ते काळजी घेत आहेत आणि त्यांना लवकर आपण त्यांना निश्चित प्रकारे लवकर त्यांना त्यांची तब्येत त्यांची चांगली व्हावी आणि ते दवाखान्यात लवकर बाहेर पडावेत अशी निश्चित प्रकारे आमच्या सगळ्या सदिच्छा। पण सगळं राजकीय आहे ते अटक टाळण्यासाठी वगैरे राजकारणात असं नाटक वगैरे नसतं, तुम्ही सगळ्याला माहिती आहे। आजार हा शेवटी आजार असतो आणि आपल्याला लक्षात आलं असेल की त्याचा आजार नसते, डॉक्टर लोकांनी सर्टिफिकेट दिलंच नसतं। शशिकांत शिंदे जे आहेत ते असं म्हणतात की भाजप सोडून स्थानिकीच्या पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी म्हणून म्हणलं शशिकांत शिंदे हे राज्याचे नेते आणि आमचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब आणि राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या बाबतीमध्ये जो काय ते निर्णय घेतील तो आम्हाला आमच्यापर्यंत कुठं आलेला नाही, तो जो काय निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। पण आज तर आम्ही सगळेजण महायुतीमधने लढतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे शेवटी महायुतीमधनं निश्चित प्रकारे अजूनही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की महायुतीमध्ये जिथं युतीच होणार नाही किंवा महायुती जिथं होणार नाही तिथं प्रत्येकजण ते भाजप वेगळा निर्णय घेऊ शकतो, एकनाथ शिंदे साहेब वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब ते निर्णय घेऊ शकतात। पक्षातील तुम्ही वरिष्ठ नेते आहात, तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढलं पाहिजे? कारण भाजपने आता थेट तुम्हाला टार्गेट केलं एका अर्थाने, भाजप एकत्र लढतंय आणि तुम्ही एकटे लढताय। असं टार्गेट वगैरे नाही आहे। शेवटी राजकारण करताना काही गोष्टीमध्ये बेरीज वजाबाकी करावी लागते। कदाचित त्यांना काय वाटलं असेल आपल्याला माहीत नाही, पण याचा अर्थ जरी आम्ही वेगळे लढलो तर शेवटी माहिती म्हणून आम्ही सगळे एकच आहोत। तुम्हाला वेगळं का ठेवलं? वेगळं ठेवायचं कारण नाही, शेवटी दोन मंत्री गेले मंत्री हो का, शेवटी मंत्री कुठले गेलेले किंवा काय असेल तो वेगळा विषय असतो। असे अनेक मंत्री गेलेले आहेत, भाजपचे काय मंत्री गेलेले असतील, पाठीमागे असे पक्ष गेलेले असतील। एकदा कुठल्याही मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर शेवटी जोपर्यंत आरोप सिद्ध म्हणजे आरोप ज्यावर हे होत नाही तोपर्यंत घरात पैसे सापडले त्याला काय नाही केलं, सगळं शिंदेच्या आणखीन तो गृहराज्यमंत्री कोणते त्यांचे सगळं सापडलं त्यांना काय या बाबतीमध्ये मुख्यमंत्री खूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक कार्यक्षम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे। ते कधी असं कोणालाही करणार नाहीत, तो कोण शेवटी त्यांना नैतिकता पण प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाची ती जबाबदारी असते आणि शेवटी अध्यक्षांना आमच्या अजितदादा पवार साहेबांना वाटलं जोपर्यंत एखादा केला जातो, जोपर्यंत आरोप आपलं निर्दोष होत नाही तोपर्यंत राजीनामा दिला त्यात काही वावगं हो नाही। एकदा आरोपातून निर्दोष झाल्यानंतर परत ते काय पुन्हा मंत्री पण येऊ शकतात। मामा तुम्हाला वाटतं का पण वैयक्तिक राष्ट्रवादीने दोन्ही एकत्र यावं? नाही, म्हणून मी मगाशी म्हटलं की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत, ते ज्येष्ठ आहेत
शेवटी अध्यक्षांचा तो निर्णय, शेवटी अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. नगर परिषदेमध्ये अनेक ठिकाणी मामा इंदापूरमध्ये तुम्ही दाखवून दिले की इंदापूर शहर असेल किंवा बाकी इतर असतील ते तुमच्या पाठीमागे आहेत. विरोधकांना काय सल्ला द्याल? सगळ्यांनी एकत्रित येत पॅनल केलं तर तुमच्या विरोधात मोठी रणनीती होती, काय संदेश द्याल त्यांना किंवा काय आता संदेश द्या, त्यांनी जो जनतेने कौल दिलेला आहे त्यांनी जनतेचा कौल स्वीकारावा. आणि आता आमचा स्वभाव असा आहे की राजकारण, काल मतदान 2 तारखेला झालेलं आहे, काल मतमोजणी झालेली आहे, कालच मतदान झाल्यानंतर राजकारण ज्यावेळेस काय आमचं हे असेल, निवडणुका असतील, निवडणूक संपल्यामुळे तिथंच आमचं एकमेकात सगळ्यांचं संपलेलं आहे. आम्ही सगळेच मिळून एकामेकाच्या हातात हात घालून आम्ही इंदापूर सेवा. काय आता सुबह को बोलो शाम का मी गारटकर दादा आमचे गैरलोट कालही नेते होते, आजही आहेत. आणि गारटकर दादा आमचे नेते, शेवटी त्यांच्या नेतृत्वाखाली मी पण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलेल, तर त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायला मी अजून एवढा मोठा नाहीये. समजा त्यांनी इच्छा व्यक्त केली परत यायची तर घ्या ना. कारण आता दादा ऐका ना, आमचे leadership ऐका ना, आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत. अजितदादा पवार साहेबाला आमच्या इंदापूर तालुक्यातली कुणाचं घर कुठे, कुणाच्या घराला चौकट कसली आहे, त्या चौकटीचा कलर कसा आहे हे अजितदादा पवार साहेबांना माहिती असल्यामुळं या बाबतीमध्ये दादाच निर्णय घेतील. बरं, दुसरं असं मुंडवा जमीन प्रकरणात अंजली सांगतो काय होतं, आपला निर्णय तुम्ही कुठेतरी हे करता. आज तुम्ही तर तुमच्यासमोर येणार मला माहीत नव्हतं. मी स्वतः माझ्या कृषी विभागाच्या जागेचा कागद घेऊन आता अजितदादा पवार साहेबांकडे आला होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वतः दादाने आता कलेक्टर साहेबांशी दादांनी फोन केला. दादा स्वतः पुण्याच्या CP साहेबांशी बोलले. हा कागद तुम्ही काय मला माहीत नव्हता, हा कागद हा माझाच होता. हा कागद होता आमच्या कृषी विद्यापीठाच्या जागेचा, की जे अतिक्रमण त्या यांनी तो कोण गावंडे बोपोडीचं, हे यासाठी दादांनी आता डुडी साहेब कलेक्टर आणि स्वतः CP साहेबांना फोन केलेला आहे आणि आमचं अतिक्रमण काढून आता हा कागद आहे, तुम्ही मला भेटणार हे माहीत नव्हतं. इतका आमचा दादा, आमचा नेता हा वेगळा आहे. आता ही कागद बघा, ही नोट बघा, हे 7/12 बघा. आता हे तुम्ही भेटणार नाही, हा माझ्या हातात कागद आहे, माझ्या हातात हे 7/12. तो जो अतिक्रमण आमच्या जागेत केलं ते अतिक्रमण ताबडतोब काढा. मग दादाने हे केलेली, CPना केलेले, कलेक्टरना फोन केलेले. आता आमच्या कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना मी लावून स्वतः लगेच कलेक्टर साहेबांकडे त्यांना जे अर्ज पाहिजे तो अर्ज आम्ही तिथं देतोय, की जेणेकरून आमच्या कृषी विभागामध्ये जे अतिक्रमण केलेले ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तिथं लगेच तिथं बोपडीच्या जागेचं करतोय. आणि ही दादांनी सक्त सूचना त्या दोघांना पण दिलेली आहे. अडचणीत दादांचा यामध्ये कुठलाही संबंध नाही. दादांनी या बाबतीमध्ये स्पष्टीकरण केलेले, तो अधिक स्पष्टीकरण करणं मी योग्य नाही. अंजली जमाने असं म्हणतात की तर मी उद्या पुण्यात येणार आहे, CPना भेटणार आहे. या बाबतीमध्ये मला काहीच माहिती नाहीये. मामा नगर परिषद आम्ही सोलापूरला होतो, आम्ही वाशिमला होतो, सगळीकडेच 4-4 जिल्हे प्रत्येक मंत्र्याला दिले, तेव्हा आम्ही सगळेच असतो. पण शेवटी प्रमुख म्हणून दादा, तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई आहेत. सोलापूरचे प्रभारी म्हणून तुम्हाला म्हणजे सोलापूरचे प्रभारी म्हणून मी जरी असलो तरी अण्णा बनसोडे साहेब पण तिथं सोलापूरमध्ये आहेत. अण्णा बनसोडे साहेब पण लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दिलासा मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्याने. आता दिली का? पण शेवटी सत्याचा न्याय होतोच. त्यामुळे कोकाटे साहेब नक्की आमचे निर्दोष, त्याबद्दल निर्दोष होतील आणि निश्चित प्रकारे परत हे होईल. 100% वाटतं. का वाटून नाही? शेवटी जवळच्या माणसाला मंत्री होणं प्रत्येकाला वाटतं ना, वाटणं साहजिक आहे. हे खरंच तुम्ही तुमच्या लक्षात येणार नाही, तो वेगळा माणूस आहे.